नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, कधी कधी अनेक राजकीय नेते जे बोलतात त्याचे संदर्भ समोर नसले तर आपल्याला त्यांच्या बोलण्याचा वक्तव्याचा नेमका अर्थ लागतोच असं नाही. पण माझा अभ्यास जो चालू असतो त्यामध्ये अशी कधी कधी खटकणारी वाक्य वगैरे असतात. ही लक्षात राहून जातात आणि ती डोक्यातून बाहेर पडत नाही आणि त्याचा अर्थ लावण्याची प्रक्रिया आतल्या आत नकळत चालू राहते. आणि कधीतरी अचानक, अरे चा, शरद पवार असं बोलले, उद्धव ठाकरे तसं बोलले, देवेंद्र फडणवीस तमुक बोलले, तर त्याचा अर्थ असा होऊ शकतो का, असा साक्षात्कार मला होत असतो. आणि म्हणून मी तसे विषय शोधून सुद्धा माझ्या श्रोत्यांना समजावण्याचा प्रयत्न करत असतो. आज मी विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शरद पवारांनी असंच एक संदर्भहीन वाक्य बोललेले होते, त्याच्यावर खुलासा करणार आहे. अर्थात शरद पवारांनाही माहिती आहे, इतक्या जवळजवळ 60 वर्षापेक्षा अधिक काळ वेगवेगळ्या प्रक्रियेतून गेलेला माणूस निवडणुकीच्या, जेव्हा ईव्हीएमवर शंका घेतो तेव्हा आपण हास्यास्पद होऊ हे शरद पवारांना कळतं. कारण शरद पवारांनी अगदी कागदी मतपत्रिका नाही तर मतपेट्या पळवण्याचे आरोप व्हायचे तेव्हापासूनच्या निवडणुका बघितलेल्या आहेत. बदलत आलेली निवडणूक प्रक्रिया, नुसत्या पेट्या उघडून थेट मतमोजणी करायची किंवा मतपेट्या उघडायच्या आणि मग मतपेट्यांचे काय ते मत 50-50चे गठ्ठे करायचे आणि ते एकत्र टाकून ढवळायचे. त्यामुळे कुठल्या बूथवर कोणाला किती मतं मिळाली हे कळता कामा नये, यासाठी प्रक्रिया व्हायच्या. या अशा सगळ्या प्रक्रियेतून आलेले शरद पवार जेव्हा ईव्हीएमवर शंका घेताना एक तर्कशुद्ध वाटणारं पण अतर्क्य असं विधान करतात, तेव्हा त्याकडे माझंही दुर्लक्ष झालं हे मी प्रामाणिकपणे कबूल करतो. पण दखल घेण्यासारखं ते वाक्य होतं. दखल घेण्यासारखं ते वाक्य होतं. शरद पवार म्हणाले होते की, कारण जेव्हा ईव्हीएम बद्दल गडबड 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 म्हटलं तर मग जम्मू जम्मू काश्मीर आणि झारखंड या लोकसभेनंतरच्या आणखीन दोन विधानसभा आहेत, चारपैकी दोन विधानसभा आहेत. या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला यश मिळू शकलेलं नाही. काश्मीरमध्ये एवढं चांगलं काम करून केंद्राने भाजपला काश्मीरमध्ये चांगली मतं मिळू शकली नाही, जम्मूमध्ये मिळाली. झारखंडमध्ये सुद्धा भाजपला महाराष्ट्र किंवा हरियाणासारखं यश मिळवता आलं नाही. जर भाजप हा ईव्हीएम मध्ये गडबड करून, मतांची हेराफेरी करून, निवडणूक आयोगाला आपल्या इशाऱ्यावर कठपुतळीसारखं वागून भाजप निवडणुका जिंकू शकत असेल आणि यश मिळवू शकत असेल, तर मग झारखंडमध्ये किंवा काश्मीरमध्ये भाजपला अपयश का आलं? हा जो प्रतियुक्तिवाद आहे किंवा प्रतिवाद आहे, ईव्हीएम विरोधकांच्या आरोपाविरुद्धचा जो प्रतिवाद आहे, की जो चमत्कार महाराष्ट्रामध्ये ईव्हीएम कडून घडवला गेला, हरियाणामध्ये घडवला गेला भाजपकडे, असा दावा करता मग झारखंडमध्ये भाजप का हरला, तिथली ईव्हीएम कशी व्यवस्थित होती ते सांगा, असं जेव्हा भाजप म्हणतो तेव्हा भाजप विरोधकांना निरुत्तर व्हावं लागतं. निरुत्तर व्हावं लागतं. आणि हे निरुत्तर करणाऱ्यावर एक प्रत्युत्तर देणारा वक्तव्य हे शरद पवारांनी निकालानंतर विधानसभेच्या केलेलं होतं. की हाच तर डाव आहे. शरद पवार म्हणाले होते की छोटी राज्य ही विरोधकांना द्यायची आणि मोठी राज्य बळकावायची आणि त्यासाठी ईव्हीएम हॅक करण्याची ट्रिक वापरायची, असा आरोप शरद पवारांनी केला होता. आता इथे एक गंमत अशी होते की लहान राज्य आणि मोठी राज्य, तेव्हा ते ओघात मी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं होतं. शरद पवार आता रडीचा डाव कडी म्हणतात, खडी म्हणतात काय तो, तसा शरद पवार निरर्थक विधानं करतायत असं मला वाटलं. पण मी त्याच्यावर विचार करत करत गेलो तेव्हा ईव्हीएमचा विषय बाजूला ठेवून
भाजप खरोखरच काही राज्यामध्ये जाणीवपूर्वक आपल्या प्रादेशिक प्रतिस्पर्ध्याला विजयी होऊ देतं का, अशी शंका माझ्या डोक्यात आली. आणि म्हणून मला असं वाटलं की शरद पवारांच्या त्या विधानाचा, वक्तव्याचा गंभीरपणे विचार केला पाहिजे. ईव्हीएमचा ठीक आहे, शरद पवार गोलमाल बोलले असतील, ईव्हीएमच्या विरोधात बोलायचं म्हणून खोटं बोलले असतील, पण शरद पवारांनी मोठी राज्य घ्यायची आणि छोटी राज्य बळकावायची, छोटी राज्य सोडायची आणि मोठी राज्य बळकावायची, ही भाजपची रणनीती आहे. हा जो शरद पवारांचा दावा आहे, तो गंभीरपणे विचार केला तर एक रणनीतीचा भाग असू शकतो. आणि ते ईव्हीएमच्या द्वारे केला असं मी म्हणणार नाही, पण ईव्हीएम असताना आणि ते आपल्या आवाक्यातलं नसताना सुद्धा एखादा पक्ष ठरवून स्वतःचा पराभव स्वीकारू शकतो. मला एक जुनी आठवण येते, जुनी क्रिकेटच्या क्षेत्रातली आठवण आहे. मला नक्की सांगता येणार नाही, पण ऑस्ट्रेलियामध्ये जो विश्वचषक क्रिकेट स्पर्धा झाली होती, तेव्हा भारत आणि पाकिस्तान हे दोन काय म्हणतात ते संघ आहेत, पारंपरिक प्रतिस्पर्धी आहेत. हे दोन वेगवेगळ्या गटामध्ये प्राथमिक सामने खेळले होते. त्यापैकी पाकिस्तान हा ज्या गटामध्ये होता, त्या गटामध्ये न्यूझीलंड पण होता. आणि न्यूझीलंडने त्या प्राथमिक स्पर्धेमध्ये एकही सामना गमावला नव्हता. आणि त्या न्यूझीलंडचा अखेरचा सामना हा पाकिस्तान बरोबर होता. आणि भारत हा वजनदार संघ मानला जात होता. आणि न्यूझीलंड सारख्या तगड्या संघासमोर भारताला कसं हरवायचं ही चिंता होती. आणि म्हणून न्यूझीलंडने प्राथमिक स्पर्धेमध्ये एक डावपेच असा खेळला की जर त्या शेवटच्या सामन्यामध्ये न्यूझीलंडचा पराभव झाला आणि पाकिस्तान जिंकला, तर न्यूझीलंड आणि पाकिस्तान हे दोनही संघ बाद फेरीमध्ये येणार होते. पण पाकिस्तान जर तो सामना हरला असता, तर पाकिस्तान बाद फेरीतूनच बाद झाला असता, न्यूझीलंड आला असता. म्हणजे हरला किंवा जिंकला तो सामना, तरीही न्यूझीलंड फायनल किंवा बाद फेरीमध्ये येणारे निश्चित होतं. पण भारताला टक्कर देण्यासाठी पाकिस्तानला जिवंत ठेवलं स्पर्धेमध्ये, तर आपल्यापेक्षा पाकिस्तानच भारताला नडेल असा डावपेच न्यूझीलंडने 97 असेल, मला आठवत नाही आता वर्ष, किंवा 2003 वगैरे, तो न्यूझीलंडने हा डावपेच खेळला. आणि जाणीवपूर्वक न्यूझीलंड त्या शेवटच्या प्राथमिक सामन्यामध्ये पाकिस्तानकडून पराभूत झाला. दुर्दैव असं की त्यानंतरच्या बाद फेरीमध्ये जे काय व्हायचं ते झालं. भारत अंतिम फेरीत जाऊ शकला नाही, पण अंतिम फेरीमध्ये पोहोचलेला संघ पाकिस्तानचा होता. आणि तो पाकिस्तान न्यूझीलंडला हरवूनच अंतिम फेरीत पोहोचला. आपणच आपला खड्डा खणतो म्हणतात, तसा न्यूझीलंडने स्वतःसाठी हा डावपेच खेळताना खड्डा खणला होता की आपल्याला नको असलेला प्रतिस्पर्धी हा स्पर्धेतून बाद करायचा, तर त्यासाठी ठराविक जागी माघार पण घ्यायची असते, अपयश पण पत्करायचं असतं. हा पण एक डावपेच असतो मित्र, डावपेच असतो. युद्धभूमीवर असे अनेक डावपेच खेळले जातात. आणि म्हणून पवार जेव्हा म्हणतात की मोठी राज्य बळकावण्यासाठी छोटी राज्य सोडून द्यायची, ही भाजपची रणनीती असू शकते. आणि त्यानुसार मग ईव्हीएमचा गैरवापर किंवा वापर भाजप निवडणूक आयोगाकडून करतो, हा पवारांचा आरोप होता. तो मला अशी शंका येते की ईव्हीएमचा वापर भाजप करील याच्यावर माझा विश्वास नाही. माझा निवडणूक प्रक्रियेवर 100% विश्वास आहे. पण दुसरीकडे एक बाजू अशी आहे, एक बाजू अशी आहे की भाजपसाठी राष्ट्रीय पातळीवरचा खरा प्रतिस्पर्धी हा काँग्रेस पक्ष आहे. जसं काँग्रेस म्हणतं की आपण जिंकलो नाही चालेल, भाजप हरला पाहिजे, असं म्हणत म्हणत काँग्रेसने स्वतःचा विनाश ओढवून घेतलेला आहे.
बंगाल असो, तमिळनाडू असो, तुमचा बिहार असो, झारखंड असो, अनेक राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाबरोबर आघाडी करून आपलं अस्तित्व त्यांना आंदण देत भाजपचा पराभव करता करता काँग्रेस अनेक राज्यातून नामशेष झाली. अनेक राज्यातून नामशेष झाली. पण हळूहळू करत असं लक्षात येते की याच प्रादेशिक पक्षांना शह देऊन काँग्रेस परत आपल्या पायावर उभा राहण्याचा प्रयत्न करते. अशा वेळेला भाजप काँग्रेसला रोखण्यासाठी काही ठिकाणी प्रादेशिक पक्षांना जीवदान देण्याचा प्रयत्न करते की काय, ह्या भाग लक्षात घेतला पाहिजे. गेल्या प्रामुख्याने 2024च्या लोकसभा निवडणुकीनंतर इंडी आघाडी झाली, त्यामध्ये काँग्रेसला अधिक पाठबळ मिळालं, काँग्रेसच्या संख्याबळ वाढलं. पण त्याचबरोबर अनेक प्रादेशिक पक्षांचं नुकसान झालेलं. काँग्रेसच्या जवळजवळ 40-45 जागा वाढल्या, भाजपच्या जवळजवळ 60 जागा कमी झाल्या. त्यातून काँग्रेसच्या वाट्याला आलेला हिस्सा जो आहे हा मला वाटतं फार फार तर 45-47 आहे. म्हणजे आणखीन 20 जागा भाजपने गमावल्या, त्या क्षेत्रीय पक्षांकडे गेल्या, त्या अखिलेशकडे गेल्या, त्या ममता बॅनर्जींकडे गेल्या, त्या उद्धव ठाकरेंकडे गेले असतील, शरद पवारांकडे गेले असतील. आणि मग यातून सावध होऊन भाजपने एक रणनीती बनवल्यासारखं मला वाटतं की आपण काँग्रेसचं बळ वाढता कामा नये. छोट्या छोट्या राज्यामध्ये, मध्यम मध्यम आकाराच्या राज्यामध्ये जिथे काँग्रेस दुबळी झालेली आहे आणि क्षेत्रीय पक्ष शक्तिशाली झालेला आहे, अशा ठिकाणी आपल्या विरोधात दोघेही असले तरीही प्रादेशिक पक्षाला बळ द्यायचं आणि काँग्रेसचं बळ आणखीन खच्ची करायचं, अशी काही रणनीती भारतीय जनता पक्षाने आरंभलेली आहे का? आणि 2015 किंवा 2020 या दोन विधानसभा निवडणुकांमध्ये दिल्लीमध्ये काँग्रेस पक्षाचा जो पराभव झाला त्यापेक्षाही भाजपचा पराभव महत्वाचा ठरतो. कारण जो भाजप काही महिने आधी, 7-8 महिने आधी लोकसभेला 50, 52, 54, 55% मतं मिळवतो, तो विधानसभा आल्यानंतर 37-38% खाली येतो. आणि काँग्रेस धुव्वा उडत असताना आम आदमी पक्ष 50%च्या पुढे जातो. त्यातून एक गोष्ट झाली की दिल्लीसारख्या एका नागरी राज्यामध्ये काँग्रेस पक्ष जवळजवळ नामशेष होऊन गेला. गेल्या 2 विधानसभा दिल्लीच्या विधानसभेत काँग्रेसचं नामोनिशाण राहिलं नाही. 0 आमदार, 4% मतांचं पर्सेंटेज घसरलं. हीच गोष्ट तुम्ही झारखंडमध्ये बघा. झारखंडमध्ये काँग्रेस झारखंड मुक्ती मोर्चाबरोबर सत्तेत बसला असेल, नितीश कुमारांबरोबर काँग्रेस पक्ष सत्तेत बसला असेल, पण झारखंड किंवा बिहारमध्ये काँग्रेसचं बळ किती नामशेष होऊन गेलेले, नामशेष होऊन गेलेले. स्वबळावर काँग्रेस लढण्याच्या अवस्थेत राहिली नाही. तेच तुम्हाला उत्तर प्रदेशात बघता येतं. बंगालमध्ये ममता बॅनर्जीच्या बरोबर जाऊन काँग्रेसने आपली सगळी शक्ती तृणमूल काँग्रेसला देऊन टाकली आणि आज काँग्रेसला बंगालमधून एक खासदार देखील निवडून आणणं स्वबळावर अशक्य झालंय. विधानसभेमध्ये एखादा आमदार सुद्धा, पश्चिम बंगालच्या विधानसभेत काँग्रेसला एक आमदार निवडून आणणं सुद्धा अशक्य झालंय. आणि या सगळ्या गुंतागुंतीच्या गणिताचा एकत्रित विचार केला तर जिथे जिथे काँग्रेसचं खच्चीकरण झालं तिथे तिथे प्रादेशिक पक्ष वाढता वाढता भाजपही वाढून गेलेला आहे. काँग्रेस नामशेष झाली. काँग्रेस आणि भाजप हे दोनही राष्ट्रीय पक्ष आहेत. राष्ट्रीय पातळीवर एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून या दोन पक्षांकडे बघितलं जातं.
पण ज्या ज्या राज्यात काँग्रेसचं खच्चीकरण झालं, काँग्रेस नामशेष होत गेली, तिथे तिथे भाजपचं बळ वाढत गेलं, काँग्रेसचं खच्चीकरण होत गेलं, पण मधल्या मध्ये प्रादेशिक पक्षांना बळ मिळत गेलं. आणि मग मला असं वाटतं की कधी त्या पक्षांबरोबर युती करून, आघाडी करून, किंवा त्या पक्षांच्या विरोधात जाऊन भाजप स्वतःचं बळ वाढवत असताना काँग्रेसचं खच्चीकरण करायला या प्रादेशिक पक्षांचा उपयोग करत गेला का? नितीश कुमारांचं बळ वाढलं, लालूंचं बळ वाढलं, पण काँग्रेस बिहारमध्ये अजूनही स्वतःच्या पायावर उभं राहण्याच्या परिस्थितीत नाही. बंगालमध्ये ममता बॅनर्जींबरोबर गेलेली काँग्रेस हळूहळू करत डाव्या आघाडी बरोबर गेली आणि आता दोघेही खच्ची झाले. भाजप वाढला, पण जी डावी आघाडी बंगालमधला एक प्रादेशिक पक्ष होता तो नामशेष झाला. काँग्रेस नामशेष झाली, तृणमूल वाढली, पण काँग्रेस तर नामशेष झाली. 2 नंबरचा पक्ष भाजप होऊन बसला. बिहार असो, युपी असो, 1 नंबरचा पक्ष झाला. हे सगळं बघितल्यानंतर एक गोष्ट लक्षात येते की भाजपने देशातला सगळ्यात मोठा पक्ष होण्याच्या आधी अतिशय धूर्तपणे प्रत्येक राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाबरोबर हातमिळवणी करताना आपली ताकद वाढवायची, त्या प्रादेशिक पक्षालाही बळ मिळवून द्यायचं, पण खच्ची काँग्रेस झाली पाहिजे. आपण महाराष्ट्राचं उदाहरण बघू. 1990 मध्ये पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाबरोबर भाजपने युती केली, आघाडी केली. त्या काळात भाजप बरोबर उतर स्वतःला पुरोगामी म्हणणारे कम्युनिस्ट, शेतकरी कामगार पक्ष, रिपब्लिकन यायला तयार नव्हते. त्यांचं पारंपरिक विरोधक काँग्रेस पक्ष असला तरी प्रसंगी हे सगळे पुरोगामी पक्ष काँग्रेस बरोबर जात राहिले. आणि राहिली कोण? तर मुंबईपुरती मर्यादित शिवसेना आणि हिंदुत्ववादी भाजप, हे दोघे एकत्र आले आणि त्यामध्ये भाजपला शिवसेनेचा आणि शिवसेनेला भाजपचा फायदा झाला. शिवसेना हा मुंबईपुरता मर्यादित असलेला पक्ष हा भाजपसोबत युती केल्यानंतर राज्यव्यापी पक्ष झाला. पण राज्यव्यापी असूनही अत्यंत दुर्बळ असलेला भाजप राज्यव्यापी सुदृढ पक्ष झाला. दोघांनाही एकमेकाचा फायदा झाला. पण यात मधल्यामध्ये काँग्रेसचं खच्चीकरण होत गेलं आणि काँग्रेस बरोबर जाणारे लहान मोठे प्रादेशिक पक्ष होते, त्यांचं खच्चीकरण होत गेलं. आणि म्हणून 1990 पासून आजपर्यंत साधारण 3.5 दशकामध्ये भाजपची वाटचाल बघितली तर एक गोष्ट दिसते: राष्ट्रीय पक्ष म्हणून काँग्रेसचं खच्चीकरण आणि शक्य त्या त्या राज्यात प्रादेशिक पक्षाबरोबर हातमिळवणी करून किंवा त्यांच्या विरोधात लढताना काँग्रेसचं खच्चीकरण आणि प्रादेशिक पक्षांचं सबलीकरण ही भाजपची रणनीती राहिलेली. आणि मग आम आदमी पक्षाकडे तुम्ही बघा, तर ज्या वेळेला युपीएचं सरकार बदनाम होतं त्यावेळेला आम आदमी पक्ष अस्तित्वात नव्हता. पण लोकपाल आंदोलन, इंडिया अगेन्स्ट करप्शन, हे जे आंदोलन झालं त्या आंदोलनामध्ये भाजप आपला केजरीवाल आणि त्यांच्या अण्णा हजारे यांच्या आंदोलनाला बळ देण्याचं, पाठबळ देण्याचं काम भाजपने केलं होतं. अगदी RSSने सुद्धा केलं होतं. आणि नंतरच्या काळात लोकसभा लागोपाठ 2दा प्रचंड मताने जिंकणारा भाजप विधानसभेला दिल्लीत मार खातो आणि चक्क 15-16% मतं घटतात. त्याकडे एक प्रश्नचिन्ह लावूनच बघितलं पाहिजे. प्रश्नार्थक भिंगातून बघितलं पाहिजे की केजरीवाल हे कितीही भाजप विरुद्ध बोलत असले तरी 2015 आणि 2021 या 2 विधानसभा निवडणुकांमध्ये जे अभूतपूर्व यश आम आदमी पार्टीने दिल्ली विधानसभा निवडणुकीत मिळवलं ते भाजपच्या एका रणनीतीनुसार झालं होतं का? काँग्रेस खाऊन खाऊन वाढणारा आम आदमी पक्ष दिल्लीत वाढू देत, आपण नंतर त्याच्याबरोबर लढू, पण आधी काँग्रेसची पाळंमुळं
आम आदमी पार्टीकडून उखडून घ्यायची आणि मग तिथे मशागत करून भाजपचं पीक काढायचं, अशी काही रणनीती ठरवून 2015 आणि 2020च्या निवडणुकीत भाजपने स्वेच्छेने पराभव पत्करला होता का, हा मला आता एक प्रश्न पडतो. आणि म्हणून आज मला असं वाटतं की काँग्रेस कंबर कसून उभी राहिली आहे आणि भाजपच्याही एक चूक लक्षात आलेली असू शकते की आपण एक भस्मासूर तयार केला, आता ह्याला आवरला पाहिजे. आणि म्हणून इथे शरद पवारांनी जी एक गोष्ट बोलले होते की छोटी राज्य हरायची आणि मोठी राज्य बळकावायची, ही भाजपची ईव्हीएम नीती आहे, असं जे पवार म्हणाले होते, त्याचा विचार करता करता भाजपची अशी काही रणनीती असू शकते का, हा विचार माझ्या डोक्यात आला आणि तो तुमच्या समोर समजावण्यासाठी सविस्तर मांडण्याचा प्रयत्न केला. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.